नमस्कार मित्रांनो, देवाकाळजी कल्की चॅनलवरती ना तुमचे स्वागत आहे. भाजीसाठी आणलेलं कारलं जर पिकलं असेल तर ते फेकू नका, कारण ना पिकलेल्या कारल्यात लपलेले आहेत जबरदस्त फायदे. सर्वात आधी ना कारल्याच्या आतमध्ये लाल रंगाच्या बिया असतात, त्या वेगळ्या करून घ्या. या बिया सुकवून ठेवा, पुढच्या वर्षी लागवडीसाठी ना वापरता येतात. आता महत्त्वाचं आहे का, या बियांची ना पावडर बनवून ती डायबिटीस असलेल्या लोकांसाठी ना खूप उपयोगी ठरते. दररोज कोमट पाण्यातून ही पावडर चिमूटभर जर पाण्यासोबत आपण घेतली तर ना ब्लड शुगर कंट्रोल करण्यात मदत होते. इतकंच नाही तर ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनीसुद्धा ही कोमट पाण्याबरोबर पावडर जर घेतली तर ना भरपूर प्रमाणात आराम मिळू शकतो. म्हणूनच ना पुढच्या वेळी कारलं पिकलं असेल तर ते वाया घालवू नका, त्याचा असा उपयोग करा आणि फायदे घ्या. अशा अजून घरगुती आणि हेल्थ टिप्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद.